नई मुंबई के बिहार भवन में अंबेडकर जयंती के मौके पर एक भव्य और प्रभावशाली आयोजन किया गया, जहां यदुवंश विचार मंच एवं विश्व यादव संघ द्वारा महामानव अभिवादन समारोह का आयोजन हुआ। इस कार्यक्रम में समाज के कई बड़े और प्रतिष्ठित चेहरे एक मंच पर नजर आए। कार्यक्रम की अध्यक्षता साहित्यकार, पत्रकार और लेखक मधुराज मधु ने की। वहीं मुख्य अतिथि के तौर पर ऑल इंडिया मेडिकल एवं एम्स एसोसिएशन के अध्यक्ष डॉक्टर जगन्नाथ अन्ना सिंधे मौजूद रहे। विशिष्ट अतिथियों में उद्योगपति और समाज सेविका डॉक्टर मारुति पवार, अधिवक्ता एवं मुंबई पुलिस से जुड़े डॉक्टर अनंत हर्षवर्धन और समाज सेवी कैलाश जी की गरिमामयी उपस्थिति रही। आयोजन की कमान अध्यक्ष आर्यन यादव और मोतिया यादव ने संभाली, जबकि पूरे कार्यक्रम का सफल संचालन दीनानाथ यादव ने किया। मंच से वक्ताओं ने डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर के विचारों को याद करते हुए शिक्षा, समानता और सामाजिक एकजुटता पर जोर दिया। यह आयोजन सिर्फ एक औपचारिक कार्यक्रम नहीं रहा, बल्कि एक मजबूत संदेश बनकर उभरा, जहां समाज को आगे बढ़ाने, एकजुट रहने और बाबा साहब के आदर्शों पर चलने का संकल्प दोहराया गया। नई मुंबई के बिहार भवन में यह आयोजन समाज के लिए एक प्रेरणा बनकर सामने आया। आधुनिक भारत संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। आधुनिक भारत के संविधान निर्माते प्रभूचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो। छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो। महाकाल तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो। छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो। आद्य समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो। जो बाबा साहब के विचार है सजने हुआ, आपका ने एकदम फोकस किया कि एक हो, संगठित हो, फिर संघर्ष करो। और हमारा मंत्र पहले से है और आज मैं घोषणा करता हूँ कि आपने जो बताया, बाबा साहब के विचारों का प्रचार प्रसार करने में मेरे द्वारा कहीं कमी नहीं आई। जातिवाद को लेकर चल रही आंधी, आज राजनीति में जातिवाद, धर्म के नाम पे वो लोग वोट मांग रहे हैं, तो क्या कहना चाहिए? इसका भी एक ही सॉल्यूशन, बाबा साहब के विचारों का जन जन तक पहुंचाना। देखिए ऑटोमेटिक ये सब काम क्लियर हो जाएगा। पहले हम अभी देख लीजिए, हम एक प्रोग्राम करते हैं, प्रोग्राम में लोगों के पास कम समय है या इंटरेस्ट नहीं है, तो उनकी कमी नहीं है, हमारी कमी है कि हम उनके तक पहुंच के अपनी बात नहीं बता रहे हैं, बाबा साहब की बात को हम उनके पास तक नहीं लेके जा रहे हैं। हम अपनी कमी को देखना है। और सरकटे साहब इधर बैठे हुए हर्षवर्धन साहब, मैं दो आदमी को आज बाबा साहब के जन्मदिन की पूर्व संध्या पर मैं निवेदन करना चाहूंगा कि आप लोग केवल मेरा साथ दीजिए और फिर देखिए। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या पूर्व संध्येला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच आणि विश्व यादव संघ यांच्या वतीनं जो काही कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, त्या कार्यक्रमाचा उद्देश हा एकच आहे की आज जी नेते मंडळी आपण बघतोय की आज बाप लेखात नाही, लेख बापात नाही, आणि ही आमदार फोडाफोडी किंवा राज्यकर्ते एकूण राज्याचं त्यांना काही पडलेलं नाही, एवढा भ्रष्टाचार या लोकांनी, या भ्रष्टाचाराची एकदम सीमा ओलांडलेली आहे। या देशामध्ये इराण इस्रायल विश्वामध्ये युद्ध चालतंय, परंतु आज भारत देशामध्ये गॅसचा तुटवडा पडतो आणि लोकांना लाईनीमध्ये लागून आपलं जीवन मरणासाठी एक झगडण्याची झुंज आणि शर्यत ही लोकांची चाललेली आहे। परंतु या राज्यकर्त्यांचं त्याचं काही देणं घेणं नसून त्यांना या देशामध्ये या संविधानावर कशा प्रकारे घाला घालण्याचं काम चालू आहे। यातून जर आपल्याला वाचायचं असेल तर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच, विश्व यादव संघ किंवा इतरही महाराष्ट्रामध्ये ज्या काही पुरोगामी विचाराची जी लोक आहेत, त्या सर्वांना लोकांना एकत्र करून यांच्या विरोधात, यांच्या हे जे विरोध आणि संविधानाचं रक्षण आपल्याला करण्याची तुमची, आमची सर्वांची, पत्रकारांची सुद्धा तेवढ्याच तत्परतेनं आपली सर्वांची जबाबदारी आहे। आणि मी या पूर्वसंध्येला एकच सांगेल की यासाठी आम्ही नवी मुंबईतून हा प्रण घेतलेला आहे, परंतु महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन आम्ही लोकांना जागृतीचं मोठ्या प्रमाणात काम करू आणि संविधानाचं रक्षण करू। आणि या जो काही भ्रष्टाचार आणि हे जे लोक एक प्रकारे आपण बघतोय की आज फोडाफोडीची भाषा, एवढे कोटी तुम्हाला देतो, एवढे कोटी तुम्हाला देतो आणि तुम्ही आमच्या सत्तेत या, आमच्या पक्षात या, परंतु जनतेचं यांना काही देणं घेणं पडलेलं नाही, अशा प्रकारची परिस्थिती या महाराष्ट्रामध्येच नसून एकूण देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये उद्भवलेली आहे। आज आपण बघतो काही राज्यामध्ये मतदान झालंय, त्या राज्यामध्ये ती परिस्थिती त्यांना डावलण्याचं, फोडाफोडीचं काम हे राज्यकर्ते करत आहेत। या राज्यकर्त्यांना यांची जागा राखून देण्यासाठी तुम्हा आम्हा सर्वांना, विश्व यादव संघ असेल, महाराष्ट्रामध्ये एकूण पुरोगामी चळवळीच्या लोकांना या ठिकाणी पुढे येऊन काम करावे लागेल, तर आणि तरच
आपण संविधान वाचू शकतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार महाराष्ट्रभर नव्हे तर देशभरामध्ये पोहोचवण्याचं काम आपण करू, तरच आपण संविधान वाचू. मी एवढंच सांगतो. शेवटचा प्रश्न, आर्यनाथजी एका पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत, हजारो किलोमीटर इथं आलेले आहेत, त्यांनी आंदोलन नाही केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं नावही घेतलं नाही तरी त्यांना बोलणार नाही. पण आपल्या इथं वोटिंग आलं तुमचे जयंती असेल काय असेल तर त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव आठवतात, नारे त्यांच्या नावावरती त्यांचा फायदा करून घेतात. पण आता इथं एकही आपले मराठी माणूस थोडक्यात कमी आहे, बाकीचे सगळे बाहेरचे आहेत. तर आर्यनाथजी या वयातही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची स्मारक बसवण्यासाठी पक्ष बाजूला ठेवून निस्वार्थपणे ते पुढाकार घेतात, निवेदन करतात, आंदोलन करतात आणि त्यांचा प्रयत्नही चालू आहे. तर या गोष्टीकडे कसं पाहता आणि महाराष्ट्रीय लोकांना काय संदेश द्यायला? महाराष्ट्रीयन लोकांना एकच संदेश यामधून जाईल की आपण बघतोय उद्या जयंती आली, फार लोक आमचे उत्साही असतात आणि त्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक जण बिझी असतो. आम्ही या ठिकाणी भरपूर जणांना आमंत्रित केलं पण ती लोक काही कारणास्तव या ठिकाणी येऊ शकली नाही. परंतु यादव साहेबांना आणि आम्हाला माहिती आहे, आम्ही गल्लीबोळामध्ये आणि तांड्यामध्ये वस्तीवाडी, आदिवासी, कातकरी, शेतकरी या सर्व लोकांमध्ये जाऊन आमचं आंदोलन, घर हक्क संघर्ष समिती आणि याही पुढे जाऊन जेवढ्या लोकांना जोडता येईल तेवढ्या लोकांना यादव साहेबांना त्यांचा अनुभव, आपा शिंदे साहेब असतील, हर्षवर्धन आमचे साहेब असतील, या सर्व लोकांचं सहकार्य आम्हाला लाभेल आणि ते वेळोवेळी घेऊन कशा प्रकारे याही पुढे लोकांमध्ये जाऊन वस्तीवाड्या, तांड्यामध्ये, झोपडपट्टीमध्ये जाऊन आम्ही काम करू आणि यादव साहेबांचं जे मिशन ते यादव साहेबांचंच नसून तुमचं आमचं सर्वांचं आहे हे सर्वांना सांगून ते आम्ही पुढे नेण्याचं नक्कीच काम करू आणि संविधानाचं रक्षण करू.